नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, भाजपा शिष्टमंडळाने केली पोलीस आयुक्ताकडे मागणी. लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे बोलणं भोवले. रमेश पाटील यास भाजप नेते प्रवीण दरेकर यांना केलेल्या कॉलची क्लिप व्हायरल झाल्यावर पोलिसांनी घेतले ताब्यात. आता सविस्तर बातम्या. मनोज जरांगे पाटील हे दोन जातींमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भाजपच्या वतीने पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. त्यांच्या मागणीबाबत डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. निवेदन याच्यासाठी देतोय की मराठा आरक्षणाचा जो विषय चालू आहे, आरक्षणाबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, पण मनोज जरांगे यांनी जे जातीमध्ये जे तेढ निर्माण केलेली आहे, देवेंद्र फडणवीसांना आमचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत 3 मिनिटात त्यांना संपवून टाकेल, हे जे काही भाषा बोललेले आहेत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे जे वक्तव्य त्यांनी केलेले आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत. महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. 2-3 समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महाराष्ट्राची जी शांतता आहे ती कुठेतरी त्यांना पेटवायची आहे या माध्यमातून. म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, महिला मोर्चा, ह्या सर्व जे काही आमच्या मोर्चा आणि आघाड्या आहेत, आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि 2 दिवसापासून विविध पोलीस स्टेशनमध्ये, शहराच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्या तक्रारीचा माननीय आयुक्त साहेबांनी त्याचा सखोल चौकशी करावी आणि IPC ॲक्टनुसार मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. आयुक्तालयात प्रवेश करत थेट आयुक्तांची गाडी फोडली होती. ही घटना ताजी असतानाच आता त्याच ठिकाणी दोघांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय. अचानक झालेल्या घटनेमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. पोलीस आयुक्तालयातच 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना बघायला मिळाली. दरम्यान हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच झाल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे काही काळ पोलीस आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. RPIचे नागराज गायकवाड हे आपल्या शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त यांच्या भेटीसाठी शहर पोलीस आयुक्तालयात आले होते. त्यामुळे माध्यमांचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान याच वेळी तिथे एक व्यक्ती महिलेसोबत पोलीस आयुक्त कार्यालयात आपल्या एका कामासाठी आला होता. नागराज गायकवाड आणि त्याच्या जुन्या वादातून आयुक्तालयातच वाद सुरू झाला. पाहता पाहता थेट हाणामारी सुरू झाली. अचानक झालेल्या हाणामारीची एकच धावपळ उडाली. तर उपस्थित असलेल्या पोलिसांनी वाद सोडवत त्यांना वेगळे केले. तर विद्यापीठातील जुन्या वादावरून हा वाद झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गंगापूर पोलिसांनी गांजाची चोरटी तस्करी करणारा शिताफीने जेरबंद करून केलेल्या कारवाईत 28 किलो गांजासह 4,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अहमदनगर हायवेवर गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व त्यांच्या पथकाने ढोरेगाव शिवारातील महाराष्ट्र हायवे ढाबा परिसरात सापळा रचून सुझुकी ॲक्सेस मोपेडवर जाणारं चढवले. त्याच्या वाहनावरील पाठीमागील सीटवर एक मोठी पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पोते बांधलेले होते. राहुल राजेश जाधव, वय 38 वर्ष, राहणार पिंपळवाडी रोड, शिर्डी, तालुका जिल्हा अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. त्यास विश्वासात घेऊन गाडीवरील पोत्याबाबत विचारणा केली असता त्यामध्ये कुक्कुटपालनातील कोंबड्यांचे खाद्य घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या गाडीवरील पोते उघडून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण 28 किलो 150 ग्रॅम गांजा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पोलिसांना मिळून आला. यावरून त्यास अटक करून त्याच्याकडून 28 किलो 150 ग्रॅम गांजा व मोपेड वाहन असा एकूण 4,72,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, पोलीस अंमलदार कांचन शेळके, शकील शेख, अमोल कांबळे, विजय नागरे, अभिजित डहाळे, राहुल वडमारे, संदीप राठोड, कैलास राठोड, प्रवीण प्रधान, भागवत खाडे, रिजवान शेख यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे बोलणे आणि त्यांना शिवीगाळ करणे यामुळे रमेश पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत समाज माध्यमांवर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे बोलणे आणि त्यांना शिवीगाळ करणे यामुळे येथील रमेश पाटील नावाच्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत संभाषण असलेली समाज माध्यमांवर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेत्यांना फोन करून त्यांना उद्धटपणे बोलणे आणि त्यांना शिवीगाळ करणे हे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. भाजपचे नेते मंत्री नारायण राणे, शिंदे गटाचे नेते रामदास कदम, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना रमेश पाटील यांनी फोन करून मराठा आरक्षणाबाबत नाना प्रश्न विचारले होते. त्यांच्यातील संवादाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित नेत्यांवर मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील अनेक नेत्यांना ते फोन करून उद्धटपणे बोलणे आणि त्यांना शिवीगाळ करत होते. त्यांच्यात आणि नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणाच्या क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत असताना त्यातून नेत्यांशी त्यांचे वादही उफाळून आले. पुढे आणखी वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांच्या विरोधात माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार व राजकीय नेत्यांचा वाद होईल अशा संभाषण क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सध्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत संभाषण असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. हॅलो हॅलो हा प्रवीण भाऊ, जय महाराष्ट्र म्हणलं. जय महाराष्ट्र. म्हणलं प्रवीण भाऊ, काल आपण ते बोलले तिथं जरांगे पाटलाबद्दल, बरं वाटलं नाही ना भाऊ? ते नाही बरं वाटलं. नाही ना भाऊ? हो. हॅलो. पण भाऊ आता आई बहिणीचं डोकं फोडलं ना भाऊ. आई बहीण देवेंद्र फडणवीसला आई बहिणीवर शिवी दिलेली चालते का? अरे पण आपल्या आई बहिणीचे डोके फोडले ना, तेव्हा झोपले होते का तुम्ही? फोनवर बोलू नको. कसं बोलू मग? कसं बोलू? समोर ये. असलं बायकीगिरी करू नको. बायकीगिरी नाही. तुला काय करतो? काय ताण फोडीन माझ्याशी नाही करायची. गदल बदलू म्हणजे सोडली तू लोक चिपड्या 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 असल्या बायकीगिरी कर. तुला फोडतो मी. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पत्नी संजना यांच्याबाबत संघर्ष करण्या असा उल्लेख करीत त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या दोघांमधील राजकीय संघर्ष सुरू असल्याचा खुलासा केलाय. जय शिवराय. सातत्याने कन्नडमध्ये फार मोर्चे बांधणी चालली आहे. काहीतरी म्हणे फार मोठ्या संघर्ष करणे आहेत. प्रश्न मला फार गंमतशीर पडतोय. आज माझ्याकडे राहायला घर नाही, माझी आई माझे नातेवाईक सांभाळत आहेत, पैसे नाही आहेत आणि अक्षरशः मध्यंतरी तर कितीतरी दिवस अनेक लोकांकडे राहिलो. केसेस भरपूर ठोकल्या गेलेल्या आहेत आणि धमकी दिल्या गेलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत, तुम्हाला अजूनही ठोकणार आहोत आणि अपेक्षा अशी करतायत की शेवटी पायावर लोटांगण घेईल आणि चुप्प असेल. मला एक यांना सांगायचं आहे, तुम्ही आज ज्या बंगल्यात राहताय तो बंगला माझा आहे. तुम्ही जे काही ऐशोआराम मजा करताय हे पैसे माझे आहेत. माझ्या विधानसभेच्या काळात बरेच मागणं डाव हाणलेले आहेत असं पण मला कळालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये मी शरण येईल, झुकेन आणि खाली बसून जाईल असं जर वाटत असेल तर हा तुमचा मूर्खपणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मला साथ दिली त्यांना तुम्ही वाटेल तसे त्रास देऊन बरडायला लावलेत बऱ्याच गोष्टी असं पण कानावर आले. त्याची फिर्याद पुण्याच्या कोर्टामध्ये मी दिलेली आहे. अर्थात त्याचं काय होईल माहीत नाही, कारण सगळंच तुमचं आहे. पण एक गोष्ट निश्चितच आहे की छत्रपती संभाजी महाराजांना जसं कापावं लागलं ना तसं मला कापावं लागेल. त्याशिवाय मी शरण नाही यायचो. कापा मला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा कुठल्याही मराठा आला नाही त्यांना त्यांची अगेंडा द्यायला, तिथे अक्षरशः दलित लोक होते. तसं आजही मला अनेक दिवसापासून एक मुस्लिम माणूस सांभाळतोय, माझा मित्र मुन्ना. दुसरा कोणी मराठा सांभाळत नाहीये. धन्यवाद. 2 थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन शासनाच्या वतीने 3 मार्च रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली. माननीय आयुक्त तथा प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही पल्स पोलिओ मोहीम राबवणार आहोत. 0 ते 5 वर्ष वयोगटातील आयडेंटिफाईड आहेत आणि या सर्व बालकांना आपल्याला 3 मार्च रोजी पोलिओचे डोस म्हणजे दोन पोलिओ हा आपल्याला पोलिओचा डोस त्या दिवशी द्यायचा आहे. 99% आपण त्या दिवशीच पूर्ण हे कव्हर करण्याचा सर्व प्रयत्न करणार आहोत. त्याच्याबद्दलची जी काही आपली बूथ अरेंजमेंट आहे, ट्रान्झिट टीम आहे, मोबाईल टीम आहे, त्याच्याबद्दलही मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. आणि यामधून जर काही अनफॉर्च्युनेटली काही लाभार्थी जर त्या दिवशी मिस झाले तर त्याच्यासाठी IPPI इंटेन्सिफाईड पल्स पोलिओ इम्युनायझेशन हे जे आहे
ते पुढच्या आपण 5 दिवसामध्ये घेतो, म्हणजे 4, 5, 6, 7, 8. तर या दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन आपण त्यांचं जे डाव्या करंगळीवरचं जे मार्क आहे ते मार्क चेक करतो 0 ते 5 वयोगटातील मुलांचं. आणि जर तिथं कोणी मिस झालेला असेल, ज्याच्या याच्यावर मार्क नसेल आणि त्यांनी डोस घेतलेला नसेल, तर आपण घरी जाऊन त्यांना तो डोस पाजतो पुढच्या 5 दिवसामध्ये. जी आपली बूथ संख्या आहे तर 689 एवढे बूथ आपण पूर्ण शहरामध्ये स्थापन केलेले आहेत किंवा आपले एवढे बूथ राहतील त्या दिवशी. जे स्पॉट्स आहेत पब्लिक प्लेसेस, ज्या ठिकाणी फुटफॉल 24/7 असतो, असं म्हणजे रेल्वे स्टेशन आहे, सेंट्रल बस स्टँड आहे, एअरपोर्ट आहे, सिडको बस स्टँड आहे, सिद्धार्थ गार्डन आहे, बीबी का मकबरा, पानचक्की, नगर नाका किंवा तुमचं वीकडे बाजार वगैरे, हे जे सगळे आपले जे स्पॉट्स आहेत त्या सर्व स्पॉट्समध्ये 24/7 6 दिवसासाठी पूर्ण, म्हणजे 3 तारखेला आणि त्याच्या पुढचे 5 दिवस, 6 दिवस कंप्लीट 24/7 रेल्वे स्टेशनला आपली टीम राहणार आहे 24/7. आणि हे सेंट्रल बस स्टँड, एअरपोर्ट, सिडको बस स्टँड, सिद्धार्थ गार्डन, बीबी का मकबरा वगैरे हे जे बाकीचे नक्षत्रवाडी, लिंक रोड, हे वाल्मिक नाका, हे जळगाव टी पॉइंट, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सर्व, तर त्या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजल्यापर्यंत ही ट्रान्झिट टीम आपली तिथे राहणार आहे. वरती येतील म्हणजे रेल्वेमधून, बसमधून, ट्रॅव्हलर्सचा जो काही आपला स्पॉट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण, आणि जे बिग डेचे जे बाजार डे आहेत त्या ठिकाणी सुद्धा सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 8 पर्यंत ट्रान्झिट टीम राहणार आहे. जाधववाडी येथे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या बस डेपो लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली 7 एकर जागेवर जाधववाडी येथे स्मार्ट सिटी मार्फत अत्याधुनिक बस डेपो तयार होत आहे. ह्या बस डेपोमध्ये 300 बसेस उभ्या राहू शकतात. स्मार्ट सिटी मार्फत स्मार्ट शहर बस सेवा देण्यात येते. या सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी व ती बस सेवा दीर्घकाळ टिकावी यासाठी बस डेपो हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा बस डेपोचा कार्य युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच कार्यान्वित होईल अशी माहिती स्मार्ट सिटी मार्फत दिली गेली आहे. सध्या स्मार्ट सिटी मार्फत 100 डिझेल बसेस चालवण्यात येत आहेत. लवकरच स्मार्ट सिटी मिशन व PME बस सेवा अंतर्गत 135 इलेक्ट्रिक बसेस या ताफ्यात जुळणार आहेत. यामुळे एकूण 235 बसेसची पार्किंग, चार्जिंग, पंपिंग व देखभाल दुरुस्ती संबंधित गरजा बस डेपोच्या मार्फत पुरवली जाणार आहे. 7 एकर जागेवर अत्याधुनिक बस डेपो, 50 बसेससाठी चार्जिंग सुविधा, बसेसच्या देखरेखीसाठी सर्व सुविधा, स्मार्ट बस विभागाची प्रशासकीय इमारत, गाड्यांसाठी डिझेल पंप असे डेपोचे वैशिष्ट्य आहेत. महानगरपालिकेच्या प्रभारी शहर अभियंतापदी नियुक्त असलेले AB देशमुख यांच्याकडील प्रभारी शहर अभियंता पदाचा कार्यभार काढून घ्यावा अशी मागणी करीत शिवसेनेच्या वतीने लक्षणिक उपोषण करण्यात आले. उपशहर प्रमुख योगेश आष्टेकर यांनी या आंदोलनाबाबत माहिती दिली. शहर अभियंता या पदावर जे आहेत अविनाश भास्कर देशमुख यांनी महानगरपालिकेमध्ये त्या पदावर जाण्यासाठी जेवढ्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, मग तो TDR घोटाळा असू दे किंवा बेकायदेशीर बांधकाम परवानग्या असू दे, तिथं हायकोर्टाची निकाल असतानाही बांधकाम परवानगी दिलेला आहे. म्हणजे हा तर सगळ्यात मोठा गुन्हा आहे. दर्गा रोडची जागा होती, तिथं 5% मूळ मालकाला परत करायची होती जागा, त्याच्यामध्ये सुद्धा हायकोर्टाने तो जनरल बॉडीचा ठराव रद्द केला होता. पण तरीही यांनी त्या 5% बांधकाम परवानगी दिली. म्हणजे याच्यापेक्षा अजून मोठा गुन्हा काय असू शकतो. आणि यांनी TDRमध्येही फार मोठ्या प्रमाणात म्हणजे नगर विकास खातंसुद्धा त्याच्यामध्ये बरबटलेलं आहे आणि त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. TDR घोटाळा फार मोठा घोटाळा आहे त्यांनी केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पदाला यायसाठी या मागच्या 1.5 वर्षामध्ये त्यांनी 2 वेळा पदोन्नती घेतली. पदोन्नती 2 वेळा देता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पदासाठी घेतली त्यांनी त्याच्यासाठी तुम्हाला 3 वर्षाची सेवा पाहिजे, पण ती ॲडिशनल चार्ज तुमच्याकडे 20-25 वर्षाचा जरी असला तरी तो ग्राह्य धरला जात नाही कायद्यानुसार. तर ही सगळी त्यांची नेमणूकच जी आहे ही
पदोन्नती जी आहे ती बेकायदेशीर आहे आणि त्यांना ज्या पदावर त्यांनी बसवलेलं आहे ते पूर्णतः बेकायदेशीर आहे. फक्त मलिदा लाटण्यासाठी त्यांना बसवलेलं आहे आणि हे मलिदा सगळ्यांना वाटतात, त्यामुळे सगळे प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे. तर आमची मागणी आहे की त्याला जी आता त्यांनी मागणी केलेली आहे शासनाकडं मुदतवाढीची 2 वर्षाचा मुदतवाढ मिळावी म्हणून, तर ती मुदतवाढ देण्यात येऊ नये. मी शासनाला आत्ता आवाहन करतो की जर तुम्ही त्याला मुदतवाढ दिली तर यानंतर हे 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे, याच्यानंतर कायमस्वरूपी उपोषण करण्यात येईल, विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात येईल, नगरविकास खात्या मंत्रालयात करण्यात येईल, लोकायुक्तांकडे करण्यात येईल. त्यामुळं आमची ही मागणी आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येऊ नये आणि त्यांची चौकशी करण्यात येईल. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज चरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, भाजपा शिष्टमंडळाने केली पोलीस आयुक्ताकडे मागणी. लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे बोलणं भोवले, रमेश पाटील यास भाजप नेते प्रवीण दरेकर यांना केलेल्या कॉलची क्लिप व्हायरल झाल्यावर पोलिसांनी घेतले ताब्यात. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.